बद्रीनारायण खवणे, माजी जिल्हा परिषद जालना, उपाध्यक्ष जालना जिल्हा काँग्रेस कमिटी, सध्या प्रभारी सरपंच आहे ग्रामपंचायतचा। मागील 27 तारखेला प्रभारी गटविकास अधिकारी पंचायत समिती परतूर यांनी वाटूर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकची कुठल्याही प्रकारची तक्रार नसताना बदली केली, राजकीय दबावापोटी बदली केली आणि नंतर 3 तारखेला तक्रार घेतली समजून जाण्यासाठी। 3 तारखेला तक्रार घेतली। तिथल्या त्या स्थानिक जे लोक आहेत ते एकही तिथला ग्रामपंचायत सदस्य नाही, कोणी ग्रामपंचायत सदस्याचा पती आहे, कोणी मुलगा आहे। त्यांचे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला BDOने 50 लाख रुपयाचे वाटूर ग्रामपंचायतला 95/5 मधून अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम टाकले होते। त्यांचं म्हणणं आहे की बाबा बिगर काम करता आम्हाला ते बिल काढून द्या। वाटूर ग्रामपंचायतला OBC समाजाची महिला सरपंच आहे, एकच घरे गवळी समाजाची महिला आहे। बोगस काम करायला लावायचं, पुन्हा राजकीय दबावापोटी कुठंतरी पक्षामध्ये घेऊन जायचं। आणि माझ्याकडे मागील 30 वर्षापासून वाटूरची ग्रामपंचायत आहे, 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो। 30 वर्षामध्ये साधी एकही ग्रामपंचायतची साधी तक्रार नाही किंवा 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, परंतु राजकीय दबावापोटी गटविकास अधिकारी पंचायत समिती परतूर यांनी कामावर गडी असल्यासारखं वरच्या आदेशाचं पालन करून आमच्या ग्रामपंचायतीला जाणून बुजून त्रास देत आहे। आज 15 दिवस झाले ऑर्डर काढून ग्रामसेवकला समजून सांगितलं, ऐकायला तयार नाही। काल दुपारी गैरकायद्याची मंडळी जमा करून ग्रामपंचायतमध्ये घुसला, तिथं सत्कार केला। तिथं ग्रामपंचायतीचा एकही सदस्य हजर नाही, सरपंच हजर नाही, उपसरपंच हजर नाही। वाटूर फाट्यावर खांडे भराडे यांची सामायिक क्षेत्राची जमीन आहे। मूळ मालक व्यंकटी खांडे भराडे यांनी त्याची स्वतःची जागा 1996लाच विकलेली आहे, परंतु ती जागा पुन्हा त्याच्या नावची करायची व भावाबंदीची जागा पण स्वतःच्या नावची करायची। यासाठी ग्रामसेवकवर खोटा प्रयत्न करीत आहे। जगदीश पडुळकर यांच्या जागेवर 2 लाख रुपयाचं पतसंस्थेचं लोन आहे। ग्रामसेवकला धौस द्यायची की लोन न टाकता मला पोरी नमुना मारती, मला पुढे त्याचं ॲग्रीमेंट करायचं। असे अनेक बोगस काम आहेत। ग्रामसेवक ग्रामपंचायत करू शकत नाही। त्यामुळे त्यांनी परतूरला येऊन त्यांच्या स्थानिक नेत्याकडे जाऊन तक्रार केली। स्थानिक नेत्यांना BDOला बोलून तक्रार दिली। मी आत्ता पंचायत समिती BDOला जाऊन बोलून आलो, घरगाड्यासारखं काम करू नका, अन्याय करू नका, कायदा सर्वासाठी आहे, परंतु ते ऐकायला तयार नाहीत। त्यांना मी निवेदन दिलं आणि माझ्या सरपंच उपसरपंचासह 10 सदस्यांनी आज राजीनामा दिलेला आहे BDOकडे। ग्रामपंचायतीची बॉडी बरखास्त करावी आणि त्यांच्यापर्यंत त्यांनी एखादा कार्यकर्ता प्रशासक म्हणून नेमावा व काय ग्रामपंचायतीला बोगस कामं करायची करावी। आम्ही जिवंत असेपर्यंत किंवा ग्रामपंचायतीच्या सत्तेत असेपर्यंत तरी आम्ही त्या ग्रामपंचायतीमध्ये बोगस काम करणार नाही आणि करू देणार नाही। मागील 30 वर्षाच्या जर पाहिलं तर एकही रुपयाचा ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे। नंतरची भूमिका काय असणार आपली? नंतरची भूमिका आम्ही ग्रामपंचायतीच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार, आम्ही ग्रामपंचायतीमध्ये कामाला जाणार नाही। माझ्यासह 10 सदस्यांनी सह्या करून दिल्या होत्या। नवीन आलेल्या ग्रामसेवकला वेळोवेळी सांगितलं तुम्ही येऊ नका, आम्हाला तुम्ही लादलेलं इथं। त्यांचं म्हणणं आहे की बाबा मागं 2 वर्षापूर्वी 2 महिने ग्रामपंचायतला होते, त्यांचं म्हणणं आहे आपण पावती फाडायचीच नाही, परस्पर अर्धे पैसे सरपंचाने घ्यायचे, अर्धे आम्ही घ्यायचे। मी म्हणलो असं 30 वर्षात माझ्या काळात झालेलं नाही, संपूर्ण कायदेशीरच होतं आहे। त्याच्यानंतर आज अर्ज द्यायचा आणि 3 दिवसानं येऊन त्या लोकांनी त्याचे लागणारे डॉक्युमेंट घेऊन जायचे। 1 वर्षावर ग्रामपंचायत आलेली आहे, आर्थिक वर्ष संपायला 1 महिना बाकी असताना ग्रामसेवकची बदली कायद्यातच बसत नाही करायला, तरीही जाणून बुजून ग्रामपंचायतला त्रास देण्याच्या हेतूने माझी ग्रामपंचायत कुठल्याही पक्षाची नाही। 30 वर्षापासून बहुजन ग्रामविकास आघाडी ग्रामपंचायत वाटूरच्या अंतर्गत मी ग्रामपंचायत लढवतो आहे। आजपर्यंत मी 35 वर्षामध्ये एकही निवडणूक हारलेलो नाही।